सातवीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला तिसरा धडा शिकायचा आहे गणितामधला, ज्याचं नाव आहे HCF आणि LCM. आता HCF कशाला म्हणावं आणि LCM कशाला म्हणावं मी या ठिकाणी लिहून तुम्हाला दाखवतोय. HCF कशाला म्हणायचं, ज्याला आपण मराठीमध्ये मसावे असं म्हणतो. बरोबर. HCFचं लॉंग फॉर्म काय बरं? हायेस्ट कॉमन फॅक्टर. and LCM, lowest common multiple. ओके. याला LCMला जर आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर LCMला आपण म्हणतो लसावी. ठीक आहे. तर इथं आपल्याला काही गोष्टी आता पुढच्या बघायच्या आहेत. लेट्स रिकॉल विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. स्मॉलेस्ट प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 आहे. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. हाऊ मेनी आर दे? 1 ते 50 मधल्या प्राईम नंबर्स किती आहेत आणि ते कोणत्या हे आपल्याला लिहायचं आहे. लिहूया. प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. टू 3 5 7 11 13 17 19 23 29 31 41 41च्या आधी अजून एक आहे 37. ओके. 37 41 43 and 47. These are the prime numbers from 1 to 50. मूळ संख्या आहे त्या 1 ते 50 मधल्या. Now what is the next question? The second question now. सेकंड क्वेश्चनचं तर उत्तर आपण लिहिलं. सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट बिलो. या खाली जे संख्या दिलेल्या आहेत त्यातले प्राईम नंबर्स कोणते आहेत त्याला गोल करायचं आहे बरं का. ठीक आहे. करूया. सेवन्टीन 3 2 23 41 43 79 and 97. These are the prime numbers. ओके. जे प्राईम नंबर याच्यामध्ये आहेत त्याला आपण गोल केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. को प्राईम नंबर्स
तर को प्राईम नंबर्स म्हणजे काय, तर ज्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो, सहमूळ संख्या. ठीक आहे. व्हॉट इज को प्राईम नंबर्स? द नंबर्स इन विच हॅव ओनली वन ॲज द कॉमन फॅक्टर, only one as the common factor. Okay, one as the common factor are said to be co-prime or relatively prime or mutually prime number. तर co-prime नंबरला सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असंही म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल, तिने एक्झाम्पल दिलं आहे 10 and 21. ओके, are the co-primes because the divisors of 10. आता 10चे डिवायजर्स कुठले आहेत बघा, डिवायजर्स ऑफ 10 कुठले आहेत बरं, 1, 2, 5 and 10. ओके, while the divisors of 21 कुठले आहेत, 1, 3, 7 and 21. त्या दोन्हीमध्ये जो कॉमन फॅक्टर आहे तो कोणता आहे बघा, एक हा फॅक्टर फक्त कॉमन आहे का नाही. The only factor common to both 10 and 21 is 1. म्हणून त्याला काय म्हणायचं, 10 and 21 these numbers are known as co-prime numbers. त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. ओके, नाव द नेक्स्ट सम other co-prime numbers. अजून काही co-prime नंबर्स आहेत का, आहेत ना. तर ते कुठले 3 and 8, 4 and 9, 21 and 22, 22 and 23, 23 and 24. These are the co-prime numbers. ओके, त्याच्या पुढं बघूया ट्विन प्राईम नंबर्स. त्याचा पुढचा भाग आपण को प्राईम नंबर म्हणजे काय बघितलं, आता बघायचं आहे ट्विन प्राईम नंबर्स. तर ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे तरी काय, ट्विन प्राईम नंबर्स याला आपण मराठीमध्ये जोडमूळ संख्या असं म्हणतो, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे तरी काय बरं, इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राईम नंबर्स इज 2. दोन को प्राईम नंबर्स आहेत त्यांच्यात डिफरन्स किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर्स. त्यांना ट्विन प्राईम नंबर्स असं म्हणतात. ट्विन प्राईम्स जोडमूळ, त्याच्यातला फरक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. तर हे एक्झाम्पल आहे, यातलं हे पहिलं एक्झाम्पल तुम्ही बघितलं 3 and 5. आता 3 आणि 5 याच्यामध्ये किती डिफरन्स आहे बघा, 2चा फरक आहे. 5 and 7, 5 आणि 2 7. 11 and 13, 11 आणि 2 13. 29 and 31, 29 आणि 2 31. म्हणजे या प्रत्येक 2 संख्येमध्ये फरक कितीचा आहे, 2चा फरक आहे. डिफरन्स 2चा आहे. The difference between two co-prime numbers is 2 and therefore these numbers are called twin prime numbers. ठीक आहे. आता एवढी माहिती गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात आणि मग त्यातूनच पुन्हा आपण आता रिव्हिजन केली. आता या झालेल्या भागावरती आपल्याला एक प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 10. ठीक आहे. त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा बरं, which number is neither a prime number nor a composite number. आता प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या आपण बघितलं. कॉम्पोजिट म्हणजे काय रे, कॉम्पोजिट म्हणजे संयुक्त संख्या. कॉम्पोजिट म्हणजे संयुक्त संख्या बरं का, लक्षात ठेवा सर्वांनी. which number is neither a prime number nor a composite number. कुठला आहे, त्याचं उत्तर आहे 1. 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ को प्राईम. खाली ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यातल्या को प्राईम संख्यांच्या जोड्या कोणत्या आहेत बघा बरं. 8 and 14. 8 and 14 याला आपण को प्राईम म्हणणार का,
त्याला सहमूळ संख्या म्हणणार का आपण? तर त्याला म्हणणार नाही. ठीक आहे. 4 and 5 आर को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर कशाला म्हणायचं याच्यापूर्वी आपण बघितलं आहे. 2 नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज ए कॉमन फॅक्टर. ठीक आहे, म्हणून त्याला आपण को प्राईम म्हणतो. त्यानंतर 17 and 19 these are also co-prime numbers. Again 27 and 15 this is not a co-prime pair of co-prime. That means only 4 and 5 and 17 and 19 these are co-pairs of co-primes. Okay, now the next question. थोडंसं मी आकार त्याचा मोठा करतो, तुम्हाला स्पष्ट दिसेल. ठीक आहे. नाव द थर्ड क्वेश्चन. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. आता आपण लिस्ट करायचे 25 पासून 100पर्यंत असणाऱ्या सर्व प्राईम नंबरची लिस्ट करायची. ठीक आहे. तर बघूया मग 25 पासून 100पर्यंत असणारे प्राईम नंबर्स. आता 25 पासून पुढं म्हणजे त्यातली पहिली संख्या जी येईल ना ती आहे 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97. These are prime numbers in between 25 to 100. ठीक आहे. त्यानंतर पुढं बघूया. द नेक्स्ट क्वेश्चन विच इज दॅट राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. 51 to 100 50 पासून 51 पासून 100पर्यंत असणाऱ्या जोड मूळ संख्या कोणत्या आहेत बरं? त्या तुम्ही शोधून काढा. त्यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त सांगतोय बरं का. 59 and 61 these are one pair of twin prime number. आणि मग दुसरी अजून एक जोडी त्याची आहे ती तुम्ही शोधायची आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या 5 जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. मी तुम्हाला त्यापैकी 2-3 सांगतोय, बाकीच्या तुम्ही शोधायच्या. फर्स्ट इज 2, 3. सेकंड इज 5, 7. थर्ड इज 11 and 12. And now you can write down the 4th and the 5th pair. Okay, these are the pairs of twin prime numbers from 1 to 50. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे the last question in this practice set, that is which are the even prime numbers. इव्हन प्राईम नंबर. आता इव्हन म्हणजे काय बरं मग माहिती आहे का? व्हॉट इज इव्हन? इव्हनला आपण म्हणतो समसंख्या. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, जसं की 2, 4, 6, 8, 10 या सगळ्या समसंख्या आहेत, इव्हन नंबर्स आहेत.
ओके. आता इव्हन प्राईम नंबर आपल्याला हवा आहे. विच आर द इव्हन प्राईम नंबर. आता हा प्राईम नंबर पाहिजे आणि तो इव्हन पाहिजे. सम मूळ संख्या कुठली बरं. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी हा जो प्रॅक्टिस सेट 10 आहे हा संपलेला आहे. नाव we want to learn about the factorizing a number into its prime factors. तिचे प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत आपल्याला. ए सिम्पल बट इम्पॉर्टंट रूल. एक साधा परंतु अत्यंत महत्त्वाचा रूल कुणी सांगितला बरं. तर तो सांगितलेला आहे युक्लिडनी. गिवन बाय युक्लिड इज ऑफन यूज्ड टू फाइंड द GCD. GCD म्हणजे काय. GCD किंवा SCF. GCD किंवा SCF बरं का. या ठिकाणी दिले बघा त्यांनी GCD और SCF अँड LCM ऑफ नंबर्स. युक्लिडनी सांगितलेला रूल आहे की ज्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो. ते SCF किंवा LCM काढू शकतो. द रूल सेज दॅट एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटर्न ॲज द प्रॉडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिता येते. समजलं का. संयुक्त संख्या त्याला म्हणायचं. संयुक्त संख्या कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिता येते. तर संयुक्त संख्या मगाशी त्याचा एक उल्लेख येऊन गेला कंपोजिट नंबर. आपण एखादी एक्झाम्पल घेऊया. एक कंपोजिट नंबर इथे वरती लिहितो बरं का. कंपोजिट नंबर फॉर एक्झाम्पल 14. आता 14 ही संख्या आपण कशी लिहू शकतो प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये. 2 × 7 आहे का. बेस हाती 14. म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात. ह्या दोन मूळ संख्या आहेत. त्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये मी ही संख्या लिहिली संयुक्त संख्या. त्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल का. तर 15 कसं लिहाल तुम्ही. 3 × 5. आता 3 × 5 15 ही हा कंपोजिट नंबर आहे आणि तो आपण प्राईम नंबरच्या प्रॉडक्टच्या रूपामध्ये आपण लिहिला. 3 × 5 3 5 15. ओके. Let us learn how to find the prime factors of number. एखाद्या संख्येचे प्राईम फॅक्टर्स कसे पाडायचे. एक एक्झाम्पल आपण घेऊन बघूया. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. राईट द नंबर 24 इन द फॉर्म ऑफ द प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स. 24 ही संख्या दिलेली आहे बरं का. तर प्राईम फॅक्टरच्या प्रॉडक्टच्या रूपामध्ये ती लिहायची आहे. आता ही जी पद्धत आहे आपण दोन पद्धतीने हे एक्झाम्पल करू शकतो. व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी बरं का. अँड द सेकंड मेथड इज हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आडव्या मांडणीच्या पद्धतीनं. ठीक आहे. आपण आता पहिल्यांदा आडवी मांडणी कशी ती बघूया. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. 24 या संख्येचे आपल्याला प्राईम फॅक्टर हे प्रॉडक्टच्या रूपाने लिहायचे आहेत. आता कसं लिहू शकतो आपण. 24 2 × 12 म्हणजे 12 2 24. आता या 12चे अजून फॅक्टर पडतात कसे. 2 × 6 बेसक 12. हे दोन आहे तसेच आहेत इथं. त्या 6चे आपण अजून फॅक्टर पडू शकतो कसे बरं. 2 × 6. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे हे दोन आणि हे दोन आहे तसेच इथं आहेत. आणि म्हणून आपण म्हटलं की 24 या संख्येचे आपण जर फॅक्टर्स पाडले तर ते कसे येतात. 2 × 2 × 2 × 3. 2 2 4 4 2 8 8 3 24. समजलं का. द प्राईम फॅक्टर्स आर 2 and 3. 2 and 3 are the prime factors.
नाव आय वॉन्ट टू टेल यू द व्हर्टिकल अरेंजमेंट, उभी मांडणी. ठीक आहे. आता ही 24 ही संख्या आधी लिहायची आणि मग अशी उभी रेषा आणि आडवी रेषा मारायची. 24 या संख्येला भाग जाईल अशी लहानात लहान संख्या कोणती बघा, तर 2 ही आहे. मग बे एके बे, बे दोन्ही 4, म्हणजे 12 दोन्ही 24. आता 12ला भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती, दोन्ही भाग जातो, बे सक्क 12. ओके. आता 6 या संख्येला भाग जाणारी लहानात लहान संख्या 2 आहे, बे त्रिक 6. आणि 3ला भाग जाणारी 3 संख्या 3 एके 3. म्हणजे अशा प्रकारे उभ्या पद्धतीनं सुद्धा आपण त्याचे प्राईम फॅक्टर्स पाडतो. आणि म्हणून लास्टली आपण या ठिकाणी लिहिलं आहे की 24 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. ठीक आहे. तर व्हर्टिकल अरेंजमेंट आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट या दोन्ही पद्धतीनं आपण या ठिकाणी 24चे प्राईम फॅक्टर्स प्रॉडक्ट रूपानं लिहून दाखवलेले आहेत. रिमेंबर टू राईट ए गिव्हन नंबर्स as a product of its prime factors is to factorize it into primes. आता आपण अशी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी बघायचे आहेत. फॅक्टर कसे पाडावेत. ठीक आहे. इथं 63 आहे. 63चे प्रॉडक्ट कसा प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण ही संख्या, तर 7 9 63. बरोबर आहे का, 7 9 63. आता 7चे अजून फॅक्टर पडतात का, नाही. 7 ही संख्या आहे अशी लिहिली. आणि मग 9चे अजून फॅक्टर पडतात का, पडतात, 3 त्रिक 9. आणि म्हणून ह्या 63चे जे फॅक्टर्स आहेत ते कसे, 7 इंटू 3 इंटू 3. तसेच दुसरी एक्झाम्पल आपण घेऊन बघूया, 45. आता ही संख्या गुणाकाराच्या रूपात आपण कसं लिहितो, 5 इंटू 9, 5 9 45. आता 5चे अजून काही फॅक्टर्स पडतात का, तर नाही. मी 5 ही संख्या आहे अशी लिहिली. आणि मग 9चे फॅक्टर पडतात, कसे पाडलीत बघा, 3 त्रिक 9. ठीक आहे. आता या 5चे अजून फॅक्टर काय पडतात का, नाही. 3चे पडतात का, नाही. या 3चे पडतात का, नाही. आणि मग आपण लिहू शकतो की 45चे जे फॅक्टर्स आहेत ते 5 इंटू 3 इंटू 3. ठीक आहे. त्याच पद्धतीने हे सुद्धा एक्झाम्पल केलेलं आहे. 20चे फॅक्टर बेन 10 20, 10चे फॅक्टर बे 5 10. वहीमध्ये तुम्हाला ही एक्झाम्पल सोडवायची आहेत. इथं हे अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथे सोडवून दाखवलेले आहेत बरं का. तुम्ही याचा सेल्फ स्टडी करायचा आहे, स्वतः बघायचं ते फॅक्टर्स कसे पाडलेले आहेत. आता इथं व्हर्टिकल अरेंजमेंट या दोन्ही एक्झाम्पलमध्ये करून दाखवलेली आहे. इथं व्हर्टिकल अरेंजमेंट आहे आणि इथं हॉरिझॉन्टल अरेंजमेंट दाखवलेली आहे. इथं हॉरिझॉन्टल पद्धतीनं कसे फॅक्टर पाडतात हे दाखवलं आहे आणि या ठिकाणी व्हर्टिकल अरेंजमेंट दाखवलेली आहे. आता इतकं केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 11 सहज सोडवता येईल. या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत आणि मग त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इंटू प्राईम्स. ठीक आहे. आपण बघूया यातली काही एक्झाम्पल सोडवून. आता प्रॅक्टिस सेट 11मधले आपण कोणती एक्झाम्पल करूया सांगा बरं. पहिलं एक्झाम्पल करूया 32. त्यानंतर अजून कुठलं करूया बरं, यातलं 23. ठीक आहे, 23 हे करू. त्यानंतर अजून कुठलं करून बघता येईल आपल्याला, सर्वच करून बघता येतातच आपल्याला, तरीसुद्धा यातलं अजून एक एक्झाम्पल निवडूया. 208 208. 3 एक्झाम्पल आपण प्रत्यक्ष त्याचे फॅक्टर्स कसे पाडायचे हे आपण बघूया. ठीक आहे. पहिली संख्या कुठली घेतलेली आहे 32. ठीक आहे. 32 या संख्येचे फॅक्टर्स कसे पाडता येतात, तर 32ला भाग जाणारी लहानात लहान संख्या 2 आहे, बे एके बे.
आता 3तून 2 गेले 1 राहिला, त्याच्यावरती 2 घेतले 12 झाले, बेसक्क 12 म्हणजे 16 दोन्ही 32. ठीक आहे. 16ला भाग जाणारी लहानात लहान संख्या बे, बे अट्टी 16. परत 8ला दोन्ही भाग जातो, बेचोक 8. परत 4ला दोन्ही भाग जातो, बे दोन्ही 4. आणि परत ह्या 2ला दोन्ही भाग जातो, बे एके बे. याचा अर्थ असा होतो की 32 या संख्येचे जे प्राईम फॅक्टर्स आहेत 2 × 2 × 2 × 2 × 2. ठीक आहे. तुम्हाला ही गणित बघून सुद्धा वहीमध्ये लिहिता येईल बरं का. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण कोणतं म्हटलं होतं, 57. ठीक आहे. 57चं आपण करून बघूया. 57चे फॅक्टर्स कसे पडतील. बरं, 57ला भाग जाणारी संख्या कुठली आहे. याला दोन्ही भाग जातो का, नाही जात. 3 जातो का, 3 भाग जातो. 3 एके 3, 5तून 3 गेले 2 राहिले, वरती 7 घेतले 27 झाले. मग 3 9 27 म्हणजे 19 त्रिक 57 हे तुम्हाला माहिती आहे. आता ह्या 19ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जातो का रे, तर नाही जात. म्हणून 19 एके 19. ठीक आहे. याचा अर्थ 57 या संख्येचे जे फॅक्टर्स आहेत 3 × 19 हे त्याचे फॅक्टर्स आहेत बरं का. 3 × 19. ओके. नाव आय वॉन्ट टू टेल यू वन मोर एक्झाम्पल, दॅट इज 150. 150चे फॅक्टर आपण पाडायचे. आता कशी पाडायचे. 150ला दोन्ही भाग जातो, कारण 150 ही संख्या समसंख्या आहे. बे 7 14, उरला 1, 10 झाले, बे 5 10. आता 75ला 2ने भाग जात नाही, 3ने जातो. 3 2 6, उरला 1, 6 7तून 6 गेले 1 राहिला, वरती 5 म्हणजे 15 झाले. 3 5 15. आता 25ला मात्र 3ने भाग जात नाही. मग 25ला 5ने भाग जातो, 5 5 25, आणि ह्या 5ला 5 एके 5. म्हणजे याचे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स कसे. 150चे फॅक्टर्स 2 × 3 × 5 × 5. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधलं बघायचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे 208 या संख्येचे फॅक्टर्स आपण पाडूया. 208 ही संख्या समसंख्या आहे. याला दोन्ही भाग जातो, बे एके बे. मध्ये 0 आहे, 0ला भाग बसला नाही म्हणून 8ला भाग व्हायचा. बेचोक 8. आता 104 संख्येला सुद्धा दोन्ही भाग जातो, बे 5 10, बे 2 4. 52ला परत दोन्ही भाग जातो, बे 2 4, उरला 1, 12 झाले, बे सक्क 12. 26ला पुन्हा दोन्ही भाग जातो, बे एके बे, बे त्रिक 6. आणि या 13ला मात्र 13नीच भाग जातो, 13 एके 13. म्हणजे 208 या संख्येचे जे फॅक्टर्स आहेत ते आहे 2 × 2 × 2 × 2 × 13. द फॅक्टर्स ऑफ 208 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 13. Okay, just like that you can solve the all examples, 10 examples from practice set 11, पेज नंबर 17. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट याच्या मागचा की जो प्रॅक्टिस सेट 10 आणि प्रॅक्टिस सेट 11 कसा सोडवावा याबद्दलची माहिती बघितलेली आहे. ती तुम्हाला समजली असेल. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. त्यानंतर पुढच्या तासाला आपल्याला बघायचं आहे प्राईम फॅक्टर्स मेथड. प्राईम फॅक्टर्स मेथड आपण आत्ताच बघितलेलं आहे. पुढच्या तासाला आपल्याला बघायचं आहे की HCF कसा काढावा. समजलं का. HCF कसा काढावा आणि त्यानंतर मग LCM कसा काढावा हे सुद्धा आपल्याला पुढच्या तासाला शिकायचं आहे. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊया आणि घरी राहून अभ्यास करूया. थँक्यू.